आज आम्ही सहानेवर गेलो. सुरुवात केली ती आईच्या चरणी नतमस्तक होऊन. आईचं दर्शन घेतलं. क्षणभर डोळे मिटले आणि मन अगदी शांत झालं. मनात फक्त एकच भावना, आई सगळं तुझ्यावर सोडलं आहे. थोड्याच वेळात ढोल ताशांचा ताल सुरू झाला. पहिला ठोका पडला आणि अंगात वेगळीच ऊर्जा भरली. ताल वाढत गेला तसं वातावरण रंगत गेलं. ढोलांचा आवाज फक्त कानात नाही तर थेट हृदयात उतरला. हळूहळू गावातली सगळी पोरं जमा झाली. मग पालखीला सहानेवरून मळीत आणलं. ढोल ताशांचा गजर, जयघोषांचा आवाज आणि मध्ये आईची पालखी. आपण समजतो आपण पालखी उचलतो, पण खरं तर तीच आपल्याला उचलते. आपण समजतो आपण नाचवतो, पण ताल तिचाच असतो. तिच्या शक्तीशिवाय पाणीही हलत नाही. आपण फक्त निमित्त असतो. काही जणांनी तर डोक्यावर पालखी घेतली. तो विश्वास, ती श्रद्धा, हे बघताना खरंच मन भरून येतं. आणि मग मी पण पालखी नाचवली. त्या क्षणी काय वाटलं सांगू? जणू आईच ताकद देत होती. पाय आपोआप ताल धरत होते. थकवा नावालाही नव्हता, फक्त आनंद आणि भक्ती. सगळे नाचवून झाले. मग पालखीला पुन्हा सहानेवर स्थानापन्न केलं. जयघोष हळूहळू शांत झाला. ढोल थांबले, पण मनातली ऊर्जा तशीच राहिली. परत येताना पुन्हा एकदा आईचं दर्शन घेतलं आणि मनात फक्त एकच शब्द उमटला, धन्यवाद आई.